तर जय महाराष्ट्र भावांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या वैसन मिनी ब्लॉग्स वर. आपल्या सगळ्या ड्रायव्हर भावांचा आवडीचा दिवस म्हणजे आपला महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण म्हणजे आपला दसरा. तर नेमका आजच आपल्याला चांगलाच उशीर झाला. वॉशिंग सेंटरवर तर नुसतीच गर्दी होती आणि आज आपल्या सोबत होतं प्रसाद शेठचं पण गाडीला सगळं करायचं होतं, धुवायचं वगैरे होतं मस्त पैकी. तर प्रसाद शेठची एक गाडी बंदच पडली होती कारण की 3-4 दिवस झाले ती काही चालू नव्हती केली म्हणून बॅटरी लो झाली होती गाडीची. मग काय आपण पण बसलो त्यांच्याच पिकअप मध्ये, कारण की आपल्या गाडीनंतर वडायचं म्हणलं तर दसऱ्या दिवशीच काहीतरी काढवायचं म्हणून काय आपण आपली रिस्क नाही घेतली. प्रसाद शेठच्याच पिकअपने वडला, मग त्यांचा पण हाती आणि फायनली गाडी चालू झाल्यात. चला आता मग काय निघालो आता सगळ्या गाड्या घेऊन धुवायला. तर वातावरण तर एक नंबर झालं आमच्या इकडे. वातावरण तुम्ही बघून घ्या, फिलिंग एकदम मोकरा विषय झालता भाऊ सगळीकडे. मग काय पोचलो डायरेक्ट स्पॉटवर पण चांगलीच गर्दी होती. गाड्या बिडले होते आणि आपल्या पण गाडीचा नंबर लावायचा कुठे ही प्रश्न लय मोठा पडला होता. तर प्रसाद शेठला विचारलं आणि प्रसाद शेठ म्हणले डायरेक्ट आता पलीकडे गाड्या घाला. गडबडीत येत होतो त्याच्यामुळे काय बकेट विसरली होती म्हणून काय जुगाड लावला इथंच बसून काही ना काही जुगाड करावं लागला भाई. आणले होते कॅन्ड प्रसाद शेठने काढून दिलं सगळं. मग काय तयारी वेळ झालं म्हणलं आता करू चालू आपलं गाडी धुवायला. आणि प्रसाद शेठच्या गाड्या दोन्ही पण पलीकडे लावल्या होत्या. मग काय केलं चालू एकदम गाडी बिडी धुवायला. एवढं चालू करा गेलो होतं तेवढंच काय नकत तुटलं पाहायचं. काय करावं लागलं काय माहिती राव. नसतं काय पण तुटायला लागले. पण काय विषय नाही, तुमचा भाऊ पण काय मागं सरत नाही भाई. गाडी बिडी धुवून एकदम मस्त पैकी क्लीन झालती, एक नंबर क्वालिटी विषय झालता. मग काय प्रसाद शेठच्या गाडीकडे गेलो, प्रसाद शेठची पण गाडी धुवायची होती. तर शेवटचीच पिकअप राहिली होती म्हणून काय टेन्शन नव्हतं एवढं. गर्दी पण चांगलीच वाढत होती. आपली गाडी झालती म्हणल्यावर गाडीला पण बाहेर काढून घेतलं, कारण की आपल्या बाकीच्या पण भावांना गाडी सगळ्या धुवायच्या होत्या. आणि आपलं प्रसाद भाऊचं तर काय आंघोळीचं चालू होतं. भाऊ काय आंघोळ बिंगोळ करून आणला होता काय की तसं म्हणा गेलं तर तुमचा पण भाऊ बिन आंघोळीचाच गेला होता. पण हो भाऊ आपला कसला असतं बोले खतरनाक असत होता भाई, एकदम क्वालिटी विषय होता. तसंच बोल म्हणलं आता चला आता लय झालं पाहून आता काढा म्हणलं गाड्या बाहेर, कारण की आपल्याला पण लय काम येते, आणखीन भरपूर काम होते. त्याच्यामुळे काय प्रसाद शेठला पण म्हणलं काढा गाड्या बाहेर. काढल्या गाड्या आता डायरेक्ट निघलो आपण आपल्या घराकडे. प्रसाद शेठला पण म्हणलं चला आता प्रसाद शेठला बाय करून म्हणलं आता निघू आपल्या घरी. घराकडे चालूच होतो तेवढ्यात आपला हर्ष भाऊ पण दिसला. हर्ष भाऊनी नवीनच हत्यार आणलं होतं. भाऊनी एमटीच घेतली होती डायरेक्ट. हा भाऊ नुसता कॅसचा विषय, नुसता दुरळा. भाऊला पण नवीन हत्याराच्या शुभेच्छा दिल्या. भाऊ कडून निघालो आता आपण डायरेक्ट प्रणव शेठचं हत्यार घेऊन, कारण की त्यांच्यावर रिक्षाला मस्त पैकी धुवायचं होतं. मग काय प्रणव शेठला म्हणलं भाऊ सर माग मला गाडी चालू दे, आणि आपण डायरेक्ट आलो इथं गणेश शेठच्या ट्रान्सपोर्टवर. गणेश शेठचं पण ट्रान्सपोर्टचं ते बिझनेस आहे. मग काय विषय नाही, यांचं पण थोडंफार काम होतं. मग काय प्रणव शेठचे पण घेतला हत्यार बाहेर काढायला धुवायला. तिथून आलो आपण डायरेक्ट नीट घरी, आणि कारण की आपल्या पण गाडीला ग्रीस वगैरे करायचं होतं. तर लय दिवस झालं गाडीला ग्रीसिंग नव्हती, नुसती कारकूर वाजत होती. तेवढं बघितलं तरी जी आणि डी कोणी उडवलं होतं काय माहिती. सकाळी तरी चांगलं होतं, अचानकच गायब केलं तर काय माहिती. कोणीतरी काहीतरी मस्ती करते, गावलं ना तोडतोच म्हणणं. पण काही विषय नाही. आणि आमच्या इकडचा हा माणूस हा 70 ते 80% आमच्या इकडच्या गाडीच्या ग्रीसिंग करतो भाई, की भारी ग्रीसिंग करतो ना की काय सांगा. आणि तिथून आलो आपण डायरेक्ट कंपनीत. तर डॅशबोर्ड 3 लय पांढरा पडला होता. मग काय 20 वाला शायनिंग आणून बघा भाऊ कसली शाईन पडते, एकदम क्लिअर दिसतं भाई. एकदम ना टायर वीरचे आलविल मस्त पैकी गाडीला क्लीन करून मस्त पैकी म्हणलं संध्याकाळी पूजा वगैरे करून सजून वगैरे पूजा वगैरे करून झाली. आणि आता तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांना गांधी जयंतीच्या, आणि बाकीचे माझ्यासारखे जी गरीब आहे त्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.